हॅलो एव्हरीवन, मी जाकीर शेख, संचालक विजन अकॅडमी गोकुंदा किनवट. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वनरक्षक भरतीचा पेपर अभ्यासणार आहोत, जो शिफ्ट क्रमांक 3 मध्ये झालेला आहे. 3 ऑगस्ट 2023चा पेपर आहे. तत्पूर्वी जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत आहेत, ज्यांना पोलीस भरतीमध्ये अपयश आलेलं असेल, तर त्यांच्यासाठी एक आशेचा किरण म्हणून वनरक्षक भरती आहे. आणि वनरक्षक भरतीकरिता आपल्यालाही माहीत आहे 4 विषय असतात. तुमचे ऑलरेडी 3 विषय तर झालेलेच आहेत. याकरिता उर्वरित एक विषय आहे इंग्रजीचा, ज्याच्यामध्ये 15 प्रश्न असतात. तर आज TCS पॅटर्नवर आधारित आलेले जे 15 प्रश्न आहेत त्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. तर पहा, पहिला प्रश्न काय म्हणतो इंग्रजीचा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन इडियम चा आपल्याला इथं अर्थ विचारलेला आहे. प्रश्न काय म्हणतो पहा. ब्रीथ वन्स लास्ट या शब्दसमूहाचा अर्थ आपल्याला लिहायचा आहे. याचा मराठीमध्ये अर्थ होतो शेवटचा श्वास घेणे. शेवटचा श्वास घेणे या शब्दसमूहाचा अर्थ होतो. तर पहा, इथे 4 पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 टू स्लीप. टू स्लीपचा अर्थ होतो झोपणे असा होतो. त्यानंतर दुसरा जो पर्याय आहे टू रिझाइन, ज्याला आपण राजीनामा देणे म्हणतो, राजीनामा देणे. त्याच्यानंतर तिसरा जो ऑप्शन आहे टू क्राय, रडणे आहे. आणि टू डाय म्हणजे काय आहे, मरणे. हा चौथा पर्याय आहे. तर मरणे याचा अर्थ माहित आहे, शेवटचा श्वास तेव्हाच असतो जेव्हा आपलं मृत्यू असतो. तर ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट आहे. 3 याचं उत्तर नाही, 2ही नाही आणि 3ही नाही. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट. ब्रीथ वन्स लास्ट. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. पार्ट्स ऑफ ए सेंटेन्स आर गिवन बिलो इन जम्बल्ड ऑर्डर. पॅराजंबलवर आधारित हा प्रश्न आहे. दिलेले 4 पर्याय आहेत. या 4 पर्यायाला अनुसरून एक छोटासा पॅरेग्राफ अर्थपूर्ण बनवायचा आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये चर्चा केलो की पॅराजंबलवरचे जे प्रश्न असतात, हे प्रश्न आपल्याला तुटक-फुटक देतात आणि गोंधळून टाकलेले असतात. याला अनुसरून आपल्याला एक अर्थपूर्ण वाक्य बनवायचं आहे. तर पॅराजंबलवर जेव्हा आपण प्रश्न बनवतो तेव्हा वाक्याची रचना आपल्याला माहित आहे, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट या पर्यायाने आपल्याला वाक्य बनवावं लागेल. ओके. तर पहिला पर्याय काय म्हणतो पहा. 2 years Georgius. सेकंड ऑप्शन ही वॉज कंडेम टू. थर्ड ऑप्शन लेफ्ट टू द ज्वेल्स. आणि फोर्थ ऑप्शन आहे इम्प्रिझनमेंट फॉर द. ओके. तर सर्वात प्रथम आपल्याला दिलेल्या वाक्याचा सब्जेक्ट आणि त्याचबरोबर वर्ब फाइंड करावा लागेल. हा ऑप्शन नंबर 2 जो आहे याच्यामध्ये वाक्याचा कर्ता व त्याचबरोबर क्रिया दिलेली आहे. तर याचा आपण मिनिंगफुल पहिले वाक्य बनवू, त्यानंतर याचा अर्थ पाहू. तर काय होते पहा. ही वॉज condemned. ओके. टू हा ऑप्शन नंबर 2 आहे याच्यामध्ये समोरचा. 2 years रिजॉर्स, ज्याला आपण मराठीमध्ये कठोर म्हणतो. काय आहे, कठोर. बरोबर आहे ना. कंडेमचा अर्थ होतो निषेध असा होतो, निषेध. आणि त्याच्यानंतरचा जो आहे इम्प्रिझनमेंट, ज्याला तुरुंगवास म्हणतो आपण, तुरुंगवास. ओके. तर समोरचा उर्वरित भाग आहे ही वॉज कंडेम टू इयर्स रिजॉर्स imprisonment for the theft of the ज्वेल्स. याचा अर्थ काय होतो आपल्याला माहित आहे, रत्नांची चोरी केल्यामुळे त्याला 2 वर्षाची काय आहे, कठोर शिक्षा झालेली आहे. तर याच्यामध्ये याचा योग्य जर क्रम लावलो आपण, सुरुवातीला लिहिलेलं वाक्य जो आहे हा वाक्य नंबर 1 आहे, बी आलेला आहे. त्यानंतर आपण दुसरा लिहिलो ए आलेला आहे. त्याच्यानंतर आपण याला जोडलेला चौथा ऑप्शन डी आहे आणि त्याच्यानंतर शेवटी घेतलेला जो वाक्य आहे हा सी आहे. तर हा जो वाक्य आहे याला एक पूर्ण अर्थपूर्णता प्राप्त झालेली आहे. तर दिलेल्या पर्यायामध्ये ऑप्शन नंबर 2 हे काय आहे, करेक्ट आहे. तर पॅराजंबल मध्ये पुन्हा तेच सांगतो, वाक्याचा अर्थ आणि वाक्याचा योग्य क्रम जर लावल्यास उत्तर आपलं करेक्ट येऊ शकतो. पहा क्वेश्चन नंबर 3. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. विरुद्धार्थी शब्द लिहायचे आपल्याला. थ्राईव्ह आहे, याचा अर्थ होतो भरभराट होणे, भरभराट होणे. बरोबर आहे ना. तर आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. डेव्हलप म्हणजे काय, विकास करणे. त्याच्यानंतर तिसरा जो पर्याय आहे प्रोटेक्ट, रक्षण करणे.
रक्षण करणे. त्यानंतर तिसरा आहे प्रेज, स्तुती करणे. आणि चौथा जो पर्याय आहे डिक्लाइन, डिक्लाइनचा अर्थ होतो ह्रास करणे, ह्रास होणे. त्याला म्हणतो आपण एक प्रकारचं नुकसान होणे, नष्ट होणे असं आपण म्हणू शकतो. तर थ्राईव्ह, भरभराटला अपोजिट असलेला प्रॉपर जो मिनिंग आहे त्याच्यामध्ये ऑप्शन नंबर 4 आहे, ज्याला आपण ह्रास होणे हा म्हणजेच डिक्लाइन हा पर्याय आपला योग्य आहे. पर्याय क्रमांक 1ही नाही, पर्याय क्रमांक 2ही नाही आणि पर्याय क्रमांक 3ही नाही. ऑप्शन नंबर 4 काय आहे हा करेक्ट आहे. त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 4, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. रिकाम्या जागी योग्य शब्द भरायचा आहे. प्रश्न काय म्हणतो, द किंग डिक्लेअर्ड हिज एल्डेस्ट सन ॲज डॅश डॅश एअर टू हिज थ्रोन. बरोबर आहे ना, राजाने त्याचा समोरचा वारसदार घोषित केलेला आहे. तर इथं आपल्याला पर्यायावरून कळते की अँड, द, ए आणि वन. तर इथं आपल्याला प्रॉपर काय करायचं आहे, आर्टिकल घ्यायचं आहे, प्रॉपर आर्टिकल चूज करायचं आहे. शब्द आहे एअर आहे, याची सुरुवात एचने झालेली आहे आणि HEIR याचा उच्चार एअर असा होतो. एचनं काय नाही, कारण इथला एच जो आहे हा काय आहे इथं सायलेंट आहे. तर वाक्याच्या आशयावरून राजानं काय त्याचा समोरचा वारसदार घोषित केला. तर याच्यामध्ये राजा ज्याविषयी बोलत आहे तो एक विशिष्ट व्यक्ती झाला, त्याचा मुलगा झाला. तर इथं आपल्याला विशिष्ट माहिती सांगत असल्यामुळे पहिला ऑप्शन आयन दिलेला आहे, आयन तर आपण वापरू शकत नाही. सेकंड ऑप्शन जो आहे द आपण वापरतो, कारण इथं निश्चित अशी माहिती दिलेली आहे, इथं द ऑप्शन करेक्ट आहे. थर्ड आहे ए पण वापरत नाही कारण अनिश्चित असल्यामुळे चौथा पर्यायी होत नाही. आता तुम्हाला या शब्दाविषयी मी थोडक्यात माहिती सांगतो. एअर या शब्दाचा अर्थ काय होतो, एअर एक वारसदार ज्याला म्हणतो आपण, काय म्हणतो वारसदार. आता जेव्हा याच्याविषयी अनिश्चित माहिती जर सांगितलेली असेल तेव्हा आपण तिथं प्रॉपर आर्टिकल कोणतं वापरायचं हे तुम्हाला मी सांगतो. पहा, एक उदाहरण म्हणून, ही इज डॅश डॅश एअर टू द रॉयल फॅमिली. बरोबर आहे ना, तो राजघराण्याचा एक वारसदार आहे. आता हा जो वाक्य आहे या वाक्यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन जर दिलेले असेल, प्रॉपर आपण आर्टिकल वापरायचं असेल तर इथं आपल्याला ॲन वापरावं लागेल. का, कारण याची सुरुवात जी आहे, सुरुवात एचने झालेली आहे. भले तो कॉन्सनंट असेल पण त्याचा जो उच्चार आहे, उच्चार मात्र स्वरासारखा आहे, उच्चार त्याचा स्वरासारखा आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की याच्यातला एच जो आहे हा सायलेंट आहे. आता इथं द, इथं ए, कारण काय आहे, कारण इथं जे आहे इथं माहिती अनिश्चित स्वरूपाची आहे. कोणती आहे, अनिश्चित आहे. कसली अनिश्चित आहे, ही, याविषयी निश्चित नाही. इथं मात्र किंगनं डिक्लेअर केलेला आहे. कोणाला डिक्लेअर केलेला आहे, त्याच्या एल्डेस्ट सनला, त्याच्या मोठ्या मुलाला तो घोषित केला की समोरचा वारसदार तो असेल म्हणून. तर हे एक लक्षात ठेवा, असे काही शब्द असतात ज्यांची बिगिनिंग कॉन्सनंटने जरी झाली परंतु त्यांचा उच्चार जो आहे, त्यांचा बिगिनिंग लेटर जो आहे तो सायलेंट असल्यामुळे तिथं आपण ॲन वापरतो. आपल्या दैनंदिन जीवनातला एक शब्द पहा, ज्याच्यामध्ये आपण आवर शब्द लिहितो. बरोबर आहे ना, आवर, याला आपण हावर नाही म्हणत, एच सायलेंट असल्यामुळे याची सुरुवात इथूनच करतो आवर. यासाठी आपण प्रॉपर वर्ड कोणता वापरतो, आयनच वापरतो. तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा, AEIOU एवढाच विचार न करता समोर त्या शब्दाचा अर्थ काय होतो हाही विचारात घेणं खूप महत्वाचं आहे. म्हणून इथं आपण प्रॉपर आर्टिकल द वापरलेलं आहे, ज्याच्यामध्ये निश्चित अशी माहिती सांगितलेली आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, समोरचा काय दिलेला आहे, ए सेंटेन्स ऑफ ए पॅरेग्राफ आर गिवन बिलो इन जम्बल्ड ऑर्डर. पॅराजम्बल्डवर आधारित हा क्वेश्चन आहे आणि 4 वाक्य दिलेले आहे. 4 वाक्य प्रथम आपण वाचून घेऊ आणि ही 4 वाक्य कोणाविषयी माहिती सांगतात पहा. ही नॉट ओनली गेव इंडिया टू पॉवर टू स्टील अँड हायड्रोइलेक्ट्रिक एनर्जी बट ऑल्सो अँड institution of research. Next आहे, I realize he is while researching on and writing about the life of जमशेदजी टाटा. विशेषतः जमशेदजी टाटावर बोलत असलेला हा पॅराग्राफ दिसतोय आपल्याला. तरी उर्वरित 2 ऑप्शन पाहू. ए नोबेल पर्पज गिव्स मिनिंग टू वन्स ओन लाईफ अँड इज ऑफ बेनिफिट टू अदर्स. त्याच्यानंतर डी जो आहे, लिव्हिंग इन ए colonized country he had the vision to advance it in the community of nations. हा जो वाक्य आहे, हा जो उतारा आहे, हे 4 जे जंबल सेंटेन्स आहे, हे 4 जे जंबल सेंटेन्स आहे ना, जमशेदजी टाटा विषयी बोललेले आहे. तर यांचा योग्य जर क्रम लावलो तर वाक्याची सुरुवात जी आहे, सुरुवातीला येणारा हा एक आहे. का,
कारण याच्यामध्ये सुरुवात इथून करता येते. ए नोबल पर्पज, जर एक आपण चांगला हेतू ठेवून जर काम केलं तर स्वतःचं जीवन बी होते आणि इतरांसाठी बी आपलं जे जीवन आहे इतरांच्या विकासासाठी सुद्धा कामी येईल. त्याच्यानंतर सेकंड जो सेंटेन्स आहे, सेकंड सेंटेन्स याच्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की आय रिअलाइज्ड, मला हे कधी कळालं, जेव्हा वाईल रिसर्चिंग ऑन अँड रायटिंग अबाउट द लाईफ ऑफ जमशेदजी टाटा, मी जेव्हा जमशेदजी टाटा यांच्या जीवनाविषयी संशोधन करत होतो मला हे तेव्हा कळालं. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये समोर काय म्हणलेलं आहे, थर्ड हा सेंटेन्स येतो, लिव्हिंग इन ए कॉलोनाइज कंट्री, म्हणजे एक वसाहतवाद देशामध्ये असून, वसाहतवाद देशामध्ये असून ही हॅड द विजन टू ॲडव्हान्स इट इन द कम्युनिटी ऑफ नेशन, बरोबर आहे ना, देशाच्या विकासासाठी त्यांची एक दूरदृष्टी होती. त्याच्यानंतर चौथा जो सेंटेन्स येईल ए वाला हा येईल, ही नॉट ओनली गेव इंडिया द पॉवर टू स्टील अँड हायड्रोइलेक्ट्रिक एनर्जी, त्यांनी केवळ भारताला स्टीलच नाही आणि त्याचबरोबर ऊर्जा क्षेत्रातच नाही तर त्यांनी ऑल्सो अँड इन्स्टिट्यूशन ऑफ रिसर्च, बऱ्याच संशोधनाच्या संस्था सुद्धा दिलेल्या आहेत. तर हा जो उतारा आहे, जमशेदजी टाटा भारतासारख्या देशामध्ये ज्यांचा जन्म झाला त्यांची दूरदृष्टी आणि त्याचबरोबर राष्ट्रासाठी त्यांचं असलेलं प्रेम यांचं वर्णन करणारा हा एक पॅसेज आहे. तर याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट सेंटेन्स आपल्याला घेता येईल सी, त्याच्यानंतर सेकंड जो आहे त्याच्यानंतर बी, थर्ड जो येईल याच्यामध्ये डी आणि फोर्थला येईल कोणता, ए. तर सी बी डी ए ऑप्शन नंबर 4 काय आहे, हे करेक्ट आहे. याला आपण पॅराजिम्बल म्हणतो. एका विशिष्ट व्यक्ती असेल किंवा एखाद्या घटकावर माहिती देणारा हा उतारा असतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा समोर काय म्हणलेले आहे. 6वा क्वेश्चन आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स, रिकाम्या जागी योग्य शब्द आपल्याला लिहायचा आहे. आय विल विअर माय न्यू ड्रेस, यू शुड ऑल्सो विअर, बरोबर आहे ना, मी माझा नवीन ड्रेस घालणार, तू सुद्धा तुझा नवीन ड्रेस घालायला पाहिजे असं बोललेलं आहे. तर याच्यामध्ये 4 ऑप्शन आहे. इथं युवर्स आहे, युवर्स येत नाही कारण इथं अपॉस्ट्रॉफी लागलेला आहे आणि त्याचबरोबर समोर एखादं नाव पण नाही. युअर सेल्फ हा सुद्धा नाही, हा सुद्धा एक प्रोनाउनचा भाग आहे, हा सुद्धा येत नाही. युअर पण येत नाही का, सांगेन तुम्हाला. ऑप्शन नंबर 4 पहा, ऑप्शन नंबर 4 करेक्ट आहे. कारण यांना इथं ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट आहे कारण इथं प्रॉपर शब्द कोणता येईल याच्यामध्ये, युवर्स येईल. याचं कारण असं आहे, अर्थावरून आपल्याला निवडावं लागेल. आय विल विअर माय न्यू ड्रेस, मी माझा नवीन ड्रेस घालणार आहे. यू शुड ऑल्सो विअर युअर, तुझा नवीन ड्रेस घालायला पाहिजे. तर याच्यामध्ये इथं ड्रेस समोर शब्द दिलेला नाही, इथं ड्रेस शब्द इथं दिलेला नाही. म्हणून काय असते, दिलेला प्रोनाउन जेव्हा जशाच तसं आपण YOUR लिहिलो, बरोबर आहे ना, याच्यामध्ये एक येस जर जोडलो तर याच्यामध्ये ऑलरेडी एक नाऊन मेन्शन झालेला आहे. तो नाऊन म्हणजे कोणता आहे, पहिल्या विधानात वापरलेला जो नाऊन होता ड्रेस, हे ऑलरेडी या येस मध्ये आपल्याला समजून जाईल. तर ऑप्शन नंबर 4 काय आहे, हा करेक्ट आहे. हे एक विधान लक्षात ठेवा. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 7 पहा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स. इथे सुद्धा रिकाम्या जागी आपल्याला योग्य शब्द भरायचा आहे. प्रश्न काय म्हणतो, ही विल नॉट बी अलाउड टू एंटर डॅश डॅश, ही हॅज द ॲडमिट कार्ड. जर ॲडमिट कार्ड नसेल तर तुम्हाला त्याला प्रवेश मिळणार नाही. 4 ऑप्शन आहेत, इफ, अनलेस, अंटिल आणि बट. इफचा अर्थ जर होतो, अनलेस नसेल तर, जर नसेल तर त्याच्यानंतर अंटिल जोपर्यंत ज्याला म्हणतो आपण, जोपर्यंत, बट म्हणजे परंतु, बरोबर आहे ना. तर ह्या 4 पैकी योग्य अर्थ दाखवणारा आणि वाक्याला अर्थपूर्णता प्राप्त करणारा जो शब्द आहे तो शब्द कोणता आहे, याच्यामध्ये पहिला येत नाही का. तर इथं काय म्हणलेलं आहे, ही विल नॉट बी अलाउड, त्याला प्रवेश दिला जाणार नाही टू एंटर. कधी, जर नसेल तर, काय नसेल, अनलेस ही हॅज द ॲडमिट कार्ड, त्याच्याकडे प्रवेश कार्ड ॲडमिट कार्ड नसेल तर त्याला प्रवेश दिला जाणार नाही. तर ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे. अंटिलचाही विषय येत नाही, बट बी येत नाही कारण तिथे प्रॉपर शब्द कोणता आहे, अनलेस आहे. हे एक लक्षात ठेवा. पहा नेक्स्ट क्वेश्चन आहे, पार्ट्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन गिवन ॲज ऑप्शन्स. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कंटेन्स ए स्पेलिंग एरर. स्पेलिंगवर आधारित हा प्रश्न आहे. प्रश्न काय म्हणतो पहा, शी वेंट ऑन लिव्ह विदाउट परमिशन रिगार्डलेस ऑफ द कॉन्सिक्वेन्स. कॉन्सिक्वेन्सचा अर्थ काय होतो, ज्याला आपण परिणाम म्हणतो, बरोबर आहे ना. परिणामाचा विचार न करता ती परवानगी शिवाय रजेवर गेली. ओके, 4 ऑप्शन आहेत, कुठे स्पेलिंग चुकली निरीक्षण करा. द कॉन्सिक्वेन्सेस स्पेलिंग करेक्ट आहे, याच्यात काही चूक नाही. सेकंड क्वेश्चन, शी वेंट ऑन लिव्ह
वेंट ऑन लिव्ह, हे बी स्पेलिंग बरोबर आहे, याचा अर्थ हा पण एररचा भाग नाही स्पेलिंग एररचा. थर्ड आहे रिगार्डलेस ऑफ, हे पण करेक्ट आहे. त्याच्यानंतर चौथा जो ऑप्शन आहे विदाऊट परमिशन, इथं मात्र आपल्याला दैनंदिन जीवनातला परमिशन शब्द याची स्पेलिंग इथं चुकलेली आपल्याला दिसते. का तर तुम्हाला माहित आहे परमिशनची जी स्पेलिंग आहे PERMISSION, परमिशनची स्पेलिंग अशी आहे. इथं मात्र काय झालेलं आहे, याच्यामध्ये एक केस इथं गायब झालेला आहे, ज्याला आपण परवानगी म्हणतो. ओके, तर ऑप्शन नंबर 4 काय आहे, करेक्ट आहे. पहा क्वेश्चन नंबर 9 आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम्स ऑफ द गिवन वर्ड इंडो. इंडोचा अर्थ काय होतं, बहाल करणे होतो, बहाल करणे. इथं आपल्याला सिनोनिम्स म्हणलेले आहे, ज्याला आपण समानार्थी शब्द म्हणतो. प्रॉपर समानार्थी शब्द आपल्याला इथं निवडायचा आहे. इथं स्केप आहे, स्केपचा अर्थ काय होतो, सुटका करणे होतो, सुटका करणे. त्याच्यानंतर सेकंड जो आहे अपोज, ज्याला म्हणतो विरोध करणे आहे, विरोध करणे. त्याच्यानंतर तिसरा जो ऑप्शन आहे डिस्ट्रॉय, नष्ट करणे आहे, नष्ट करणे. आणि बिस्टोचा अर्थ सुद्धा काय होतो इथं, बहाल करणे असा होतो. तर हे 3 पर्याय आहेत. तर इथं इंडो या शब्दासाठी प्रॉपर जो आहे स्केप बी नाही, अपोज पण येत नाही, डिस्ट्रॉय पण येत नाही, आणि ऑप्शन नंबर 4 कोणता आहे, बिस्टो आणि इंडो हे दोन्ही शब्द कसे आहेत, सिमिलर आहेत, म्हणून ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स. ओके, क्वेश्चन काय म्हणतो, ही वॉज अपॉइंटेड द पोस्ट ऑफ डेप्युटी मॅनेजर रिसेंटली अँड ही इज गोइंग टू टेक चार्ज सून. लवकरच त्याची उपव्यवस्थापक म्हणून निवड झालेली आहे आणि तो चार्ज पण स्वीकारणार आहे. राईट, तर इथं पहा ऑन, ओव्हर, टू, इन हे 4 ऑप्शन आहेत. या 4 ऑप्शन ही एक प्रिपोजिशन्स आहेत. काय आहेत, प्रिपोजिशन आहे. प्रिपोजिशनवर आधारित हा प्रश्न आहे. उपव्यवस्थापक पद म्हणून त्याची निवड झाली होती आणि लवकरच त्याला काय आहे, पदभार सुद्धा मिळणार आहे. तर पहा स्वीकारणार आहे तो. तर इथं पहिला ऑप्शन आहे ऑन. ऑन तर येत नाही, ऑनचा अर्थ काय होतो, वर असा होतो. एखादी वस्तू स्पष्ट करू, एखादी वस्तू ज्याला म्हणतो आपण स्पर्श करून ठेवलेली असेल, द बुक इज ऑन द टेबल वगैरे आपण म्हणू शकतो, ऑन पण येत नाही. किंवा एखाद्या विषयावर बोलायचं असेल तेव्हा आपण ऑन वापरतो. ओव्हरचा अर्थ सुद्धा वर होतो, हा सुद्धा येत नाही. त्याच्यानंतर ऑप्शन नंबर 3 टू इथं येऊ शकतो का, इथं अपॉइंटेड आणि टू यांचा संबंध आहे आणि हे 2 शब्द जोडून पण येतात. आणि इथं ऑप्शन नंबर जो 3 आहे हा करेक्ट आहे. आणि ऑप्शन 4 जो आहे इन, हा सुद्धा काय आहे, रॉंग आहे. इन म्हणजे आत असा होतो, हा सुद्धा इथं ऑप्शन सुटेबल होत नाही. म्हणजे थोडक्यात सांगायचं असं आहे की हा जो क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन आपला प्रिपोजिशनवर आधारित होता. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. इफ नो वर्ड इज नीडेड इन द ब्लँक, सिलेक्ट नो वर्ड. ओके, ठीक आहे. क्वेश्चन पहा, ही डिड नॉट गो टू वर्क ॲज ही हॅड स्लाइट फेवर. स्लाइट फेवर ऑप्शन ए अँड नो वर्ड आणि द. तर हे 4 ऑप्शन बघून आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की हे जे प्रश्न आहे हे प्रश्न आर्टिकलवर आधारित आहे. बरोबर आहे ना. स्लाइट फेवरचा अर्थ काय होतो, ज्याला आपण म्हणतो हलका ताप म्हणतो, हलका ताप. तर इथं ऍक्च्युली फेवर जो आहे एक डिसीज आहे आणि आजारांच्या नामापूर्वी आपण आर्टिकल वापरत नाही. पण इथं स्लाइट शब्द वापरलेला आहे, येसचा आपल्याला विचार करावा लागेल. हलका ताप ऍडजेक्टिव्ह पण आलेला आहे, म्हणून इथं आपण याच्या उच्चाराला अनुसरून आणि याच्या वावेल आणि कॉन्सोनंटचा जर विचार करून आर्टिकल जर लिहायचा असेल तर इथं आपल्याला आर्टिकल कोणता येईल, याच्यामध्ये ए हा आर्टिकल इथं आपण घेऊ शकतो. अँड येत नाही कारण इथं येस आहे आणि प्रोनाऊन्सिएशन असेल आणि बिगिनिंग असेल, हे एक कॉन्सोनंटनं झाली. नो वर्डचा तर विषय नाही, द ही येत नाही. बरोबर आहे ना. पण कधी कधी फेवर शब्द जर असं स्पष्ट सेपरेट आलेला असेल, त्याच्या पूर्वी एखादा ॲडजेक्टिव्ह वगैरे आलेलं नसेल, तर तिथं आपण आर्टिकल वापरू शकत नाही किंवा वापरता येत नाही ग्रामरमध्ये. जसं की एक उदाहरण देतो पहा, असा जर एखादा सेंटेन्स दिलेला असेल, काय आहे, फेवर इज कॉमन इलनेस आहे, फेवर इज कॉमन इलनेस. इथं तुम्हाला इथं प्रॉपर आर्टिकल इथं घ्यायचं आहे. बरोबर आहे ना, प्रॉपर आर्टिकल आहे. प्रॉपर आर्टिकल इथं जर ऑप्शन दिलेले असेल ए अँड द आणि नो आर्टिकल, इथं कोणताही आर्टिकल येत नाही कारण फेवर एक ताप आहे. बरोबर आहे ना. तर इथं मात्र स्लाइट असल्यामुळे आपण इथं ए हा आर्टिकल इथं वापरलेला आहे. जनरली
जे डिसीज असतात, डिसीजच्या बिफोर आपण आर्टिकल वापरू शकत नाही अकॉर्डिंग टू ग्रामर रूल्स. ओके, पहा क्वेश्चन नंबर 12 काय म्हणतो, सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज ॲज वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द अंडरलाईन सेगमेंट. शब्दसमूहाबद्दल आपल्याला एक शब्द लिहायचा आहे. वाक्य काय म्हणतो, ऑल द पीपल हु अप्लाइड फॉर द जॉब केम टू चेन्नई. नोकरीसाठी अर्ज केलेले सर्व लोक चेन्नईला आले. बरोबर आहे ना. या शब्दसमूहासाठी आपल्याला प्रॉपर एक शब्द निवडायचा आहे. राईट, 4 ऑप्शन आहे इथं पहा. इंटरव्ह्यूज ज्याला म्हणतो आपण मुलाखत देणारे आहेत, मुलाखत देणारे. त्याच्यानंतर आहे ॲप्लिकेंट्स ज्याला म्हणतो आपण अर्जदार. त्याच्यानंतर नॉमिनी नामांकित ज्याला म्हणतो आपण. त्याच्यानंतर एक्झामिनीज ज्याला म्हणतो आपण परीक्षा देणारे, आपल्या भाषेमध्ये परीक्षा देणारे. 4 ऑप्शन आहेत. तर इथं ऑल द पीपल हु अप्लाइड फॉर द जॉब. अप्लाइड म्हणजे काय, अर्ज केलेले. म्हणून पहिला ऑप्शन तर मुलाखत देणारे आले नाहीत. ॲप्लिकंट्स आहेत अर्जदार, हा याच्यासाठी सुटेबल आहे. नॉमिनीज नामांकित हे पण नाहीत. आणि एक्झामिनीज म्हणजे कोणी परीक्षा दिलेला आलेलं नाही. ज्यांनी अर्ज केला त्यांनीच आलेले आहे. तर ऑप्शन नंबर 2 जो आहे हे करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 13, सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज ॲज वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द अंडरलाईन सेगमेंट. वन वर्ड सबस्टिट्यूशन, सबस्टिट्यूट शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला निवडायचा आहे. क्वेश्चन काय म्हणतो, हर हँडरायटिंग इज सो पुअर दॅट इट इज नॉट पॉसिबल टू रीड इट क्लिअरली. बरोबर आहे ना, तिचं हस्ताक्षर कसं स्पष्ट आहे, वाचता येत नाही असं त्याचा अर्थ होतो. इलॉजिकल आहे ज्याला म्हणतो आपण तार्किक म्हणतो, ज्याच्यामध्ये काही तर्क नसलेला. त्याच्यानंतर आहे एलिजिबल आहे ज्याला म्हणतो आपण न वाचता येणारे. त्याच्यानंतर थर्ड जो ऑप्शन आहे समोर आहे इलिजिटिमेट ज्याला बेकायदेशीर म्हणतो आपण, बेकायदेशीर. त्याच्यानंतर शेवटचा आहे इलिटरेट आहे ज्याला म्हणतो अशिक्षित आहे, अशिक्षित. बरोबर आहे ना. तर इथं ऑप्शन जो आहे इलॉजिकल अतार्किक तर म्हणू शकत नाही आपण. एलिजिबल न वाचता येणार आहे म्हणजे नॉट पॉसिबल टू रीड इट क्लिअरली, हे वाचता येत नाही असं. हा ऑप्शन नंबर करेक्ट आहे. हे इलिजिटिमेट पण नाही, बेकायदेशीर. आणि त्याच्यानंतर इलिटरेट त्याला अशिक्षित म्हणतो, हा सुद्धा ऑप्शन याच्यामध्ये नाही. ऑप्शन नंबर 3 कोणता आहे, करेक्ट आहे. ओके, पहा क्वेश्चन नंबर 14 काय म्हणतो, पार्ट्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स have been given as option. Select the option that contains a spelling error. स्पेलिंग वर आधारित प्रश्न आहे. स्पेलिंग आपल्याला कुठे चुकलेली आहे ती शोधायची आहे. इंटिग्रिटी अँड कमिटमेंट मे नॉट ब्रिंग इमिडिएट बेनिफिट्स बट दे पे इव्हेंच्युअली. इथं इंटिग्रिटी ज्याला म्हणतो आपण प्रामाणिकपणा आहे, प्रामाणिकपणा आहे. आणि इथं या कमिटमेंट या शब्दाचा अर्थ इथं बांधिलकी होतो, परंतु इथं स्पेलिंग आपल्याला चुकलेली दिसते. कशी दिसते पहा. जे 4 ऑप्शन आहे, 4 ऑप्शनपैकी बट दे पे इव्हेंच्युअली हे स्पेलिंग सुद्धा करेक्ट आहे, याच्यामध्ये काही मिस्टेक दिसत नाही, कारण इथेच मला स्पेलिंगची मिस्टेक दिसत आहे. सेकंड जे आहे इंटिग्रिटी हे पण करेक्ट आहे. थर्ड जो आहे ब्रिंग इमिडिएट बेनिफिट्स हे सुद्धा करेक्ट आहे. आणि त्याच्यानंतर चौथा जो आहे कमिटमेंट, इथं मात्र याची स्पेलिंग इथं चुकलेली आपल्याला दिसते. का दिसते, कारण कमिटमेंटची जी स्पेलिंग आहे COMM पाहिजे, IT इथं MENT आहे. इथं काय झालं, डबल टी दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर MM पाहिजे, तिथं डबल टी दिलेलं आहे. कमिटमेंट म्हणजे बांधिलकी. याचा अर्थ काय होतो, इंटिग्रिटी अँड कमिटमेंट मे नॉट ब्रिंग इमिडिएट बेनिफिट्स बट दे प्ले इव्हेंच्युअली. प्रामाणिकपणा आणि बांधिलकी यांचा त्वरित जरी आपल्याला फायदा झाला नसेल, पण जे लोक खरंच प्रामाणिक असतात, एकनिष्ठ असतात, त्यांना त्या गोष्टींचा नक्कीच नंतर तरी फायदा होतोच, असा त्याचा अर्थ होतो. तर चुकलेली जे स्पेलिंग आहे ही स्पेलिंग मात्र इथे आपल्याला पाहायला मिळतो. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. लास्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 15 काय म्हणतो, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन इडियम. याचा आपल्याला अर्थ लिहायचा आहे. काय आहे, कीप वन साईज ओपन. बरोबर आहे ना. या शब्दसमूहाचा अर्थ मराठीत काय होतो, ज्याला आपण म्हणतो डोळे उघडे. डोळे काय आहे, उघडे ठेवणे, याचा अर्थ असा होतो. तर ऑप्शन पहा 4 दिलेले आहेत. 4 पर्यायांचा अर्थ काय होतो, टू बी ऑन द अलर्ट.
याचा अर्थ सावध असणे म्हणतो आपण, सावध राहणे म्हणायला हरकत नाही. त्याच्यानंतर टू स्टेअर ॲट समवन, टक लावून पाहणे ज्याला म्हणतो आपण, टक लावून पाहणे. त्याच्यानंतर टू लव समवन, एखाद्यावर प्रेम करणे, एखाद्यावर प्रेम करणे. त्याच्यानंतर दुसरं आहे टू स्केअर समवन, एखाद्याला घाबरवणे, एखाद्याला घाबरवणे. बरोबर आहे ना. तर हे 4 ऑप्शन आहे. टू बी ऑन द अलर्ट, टू स्टेअर ॲट समवन, टू लव समवन, टू स्केअर समवन. तर इथं कीप वन्स आईज ओपन, डोळे उघडे ठेवणे. डोळे उघडे ठेवणे यासाठी प्रॉपर जो ऑप्शन आहे, प्रॉपर ऑप्शन कोणता आहे आपला, हाच आहे, कारण ज्याला आपण सावध राहणे म्हणतो. ऑप्शन नंबर 1 काय आहे, करेक्ट आहे. टक लावून पाहायचं नाही हे सुद्धा रॉंग आहे. एखाद्यावर प्रेम करणे हा सुद्धा नाही, एखाद्याला घाबरवणे हा सुद्धा नाही. तर ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट आन्सर. ओके, पहा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण वनरक्षक भरतीचे जे 15 प्रश्न होते शिफ्ट क्रमांक 3 मधले यांचा आपण अभ्यास केलेला आहोत. जे विद्यार्थी वनरक्षकची तयारी करत आहेत त्यांनी यांचा म्हणजे प्रॉपर उपयोग करा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आणि जे विद्यार्थी पोलीस भरतीमध्ये अपयशी झालेले असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा हे प्रश्न उपयोगी ठरतील. तुम्हाला फक्त 15 प्रश्नांचा अभ्यास करायचा आहे. मराठीचा अभ्यास झालेला आहे, बुद्धिमत्तेचा आहे, सामान्य ज्ञान आहे, चालू घडामोडी आहे आणि उलट आपलं ग्राउंड पण झालेला असतो. त्यासाठी इंग्रजी हा विषय जो आहे आपल्यासाठी वनरक्षकमध्ये एक महत्त्वाची भूमिका निभावतो. बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटत असेल इंग्रजी जमत नाही, अवघड आहे, यांचा अर्थ समजत नाही. पहा, प्रयत्न केल्याशिवाय आपल्याला अवघड आहे का सोपं आहे हे समजत नाही. बरोबर आहे ना. मी पण हळू स्पष्टीकरण तुम्हाला दिलं असतो, पण तुम्हालाही वाटू नये की 15 प्रश्नासाठी एवढा वेळ आपला जात आहे. जेव्हा आपण ग्रामरचे एक एक घटक घेऊ, सोप्यातल्या सोप्या पद्धतीमध्ये आपण शिकण्याचा प्रयत्न करू. परंतु मला सांगायचं एवढं आहे की तुम्ही सुद्धा कॉन्फिडेंटली इंग्रजी विषयाचा अभ्यास करा. सुरुवात तर करा. 15 पैकी 15 जरी प्रश्न तुम्हाला सोडवता नाही आले, 10 जरी आले तरी तुमची मेरिट त्याच्यावर डिपेंड राहते. बरोबर आहे ना. प्रयत्न करायला हरकत नाही. थँक्यू. धन्यवाद.